हाय फ्रेंड्स, स्वाती केपी ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींच्या डोसमधले 25 प्रश्न पाहणार आहोत। सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, कॉप 29 बैठक कोणत्या देशात पार पडली? तर अझरबैजान या देशामध्ये पार पडली, बाकू या ठिकाणी। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, छपचार कूट महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा जो महोत्सव आहे छपचार कूट महोत्सव हा मिझोराम साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पहा, 2024चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2024चा बुकर पुरस्कार हा समांथा हार्वे यांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। पुढचा प्रश्न आहे, साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेला आहे? तर साहित्याचा जो नोबेल पुरस्कार आहे 2024चा हा हान कांग यांना मिळालेला आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, इस्रायल आणि इराणमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? तर इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीच्या दरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आपल्या सरकारने ऑपरेशन सिंधू हे राबवलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात प्रदूषित शहर कुठले आहे? तर जगातलं सर्वात प्रदूषित शहर आहे काठमांडू, नेपाळची राजधानी। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले संविधान पार्क कोणत्या ठिकाणी आहेत? पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेट, त्याचबरोबर वन डे क्रिकेट आणि T20 अशा तीनही प्रकारांमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ठरलेली आहे? तर स्मृती मानधना ही ठरलेली आहे। पुढचा आहे, आणि जगामध्ये तिचा 5वा क्रमांक आहे। तिच्या अगोदर 4 महिला क्रिकेटर आहेत ज्यांचा हा विक्रम आहे की कसोटी क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि T20 प्रकारांमध्ये त्यांनी शतक जे आहे ते ठोकलेले आहेत। अशा 4 महिला आहेत जगात, आणि 5वी महिला आहे स्मृती मानधना, आणि आपल्या भारतातली ती पहिलीच आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, रॉचे नवे प्रमुख कोण आहेत? तर पराग जैन हे रॉचे नवे प्रमुख आहेत। 1 जुलैपासून त्यांचा कार्यकाळ जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यांच्या पूर्वी कोण होतं? तर रवी सिन्हा यांची जागा यांनी घेतलेली आहे आता पराग जैन यांनी। पुढचा प्रश्न आहे, होमरूळ चळवळीची सुरुवात केव्हा झाली? तर होमरूळ चळवळीची सुरुवात जी आहे ती 1916ला झालेली आहे। होमरूळ चळवळीची जे प्रमुख 2 नेते होते या चळवळीमध्ये ते होते लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट। ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद करण्यात आली? तर भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्त्वांची जी आहे तरतूद केलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण संबोधतात? तर शुक्र हा जो ग्रह आहे त्याला पृथ्वीची बहीण असं संबोधलं जातं। प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव काय आहे? तर केशव कुमार असं यांचं टोपणनाव आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं। पुढचा प्रश्न पहा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO। ठीक आहे। पुढचा आहे, विशाखापट्टणममधील भारतीय नौदलात डॉकयार्डमध्ये कोणती युद्धनौका समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर नुकतीच विशाखापट्टणम या ठिकाणचं आपलं जे भारतीय नौदल आहे त्यामध्ये INS अर्नाळा नावाची युद्धनौका आत्ता समाविष्ट करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला? तर साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2025 जो आहे तो प्रदीप कोकरे यांना जाहीर करण्यात आलेला आहे, त्यांच्या खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी। पुढचा प्रश्न पाहूया, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात? तर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना फोटॉन असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे, सूर्यकिरण हा सराव जो आहे युद्ध सराव तो कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडतो? तर भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान सूर्यकिरण हा जो युद्ध सराव आहे तो पार पडत असतो। पुढचा आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय कुमार। पुढचा प्रश्न आहे, महिला हॉकीपटू वंदना कटारियाने एप्रिल 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केली, तर तिला 2022 कोणता पुरस्कार मिळाला होता? तर वंदना कटारिया हिला 2022 पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे। त्यापूर्वीचं जे ऑलिम्पिक झालेलं 2021 झालेलं होतं, तर त्या ऑलिम्पिकमध्ये तिने
आपल्या भारताचं जे हॉकीमधलं स्थान आहे महिलांच्या टीमचं, ते 4थ्या नंबरला आपली टीम त्या ठिकाणी राहिलेली होती आणि एका सामन्यामध्ये तिने हॅट्रिक घेतलेली होती. हा तिच्या नावावरती विक्रम आहे. वंदना कटारिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र विधानसभेचे नवे उपाध्यक्ष कोण आहेत? तर अण्णा बनसोडे हे आहेत. पुढचा आहे, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे नवीन आहेत ज्ञानेश कुमार. आणि आता यांच्या कार्यकालामध्ये पुढची राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्यानंतरची जी पंतप्रधान पदाची सुद्धा निवडणूक होणार आहे 2029मध्ये, ती सुद्धा यांच्याच कार्यकालामध्ये पार पडणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर शुभांशु शुक्ला हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सध्या जुलै 2025 पर्यंत भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर आता नुकतेच जाहीर झालेले आहेत भारतातील वारसा स्थळं. तर आता एकूण आकडा जो आहे आपल्या भारतातल्या जागतिक वारसा स्थळांचा तो आहे 44. आजच्या भागातला शेवटचा प्रश्न आहे पहा. 2025च्या योग दिनाचं प्रमुख केंद्र कोणतं होतं? तर 2025चा योग दिन आत्ता आपण 21 जून रोजी साजरा केलेला आहे आणि या वर्षीचं प्रमुख केंद्र जे होतं ते होतं विशाखापट्टणम. ठीक आहे, तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक, हाईप करायला विसरू नका आणि भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.